स्वप्न पूर्ण झालेलं आहे आणि शून्यातून विश्व निर्माण करण्याचं काहीतरी श्रेय आपल्याला पण दिलं पाहिजे स्वतःच्या सेल्फसाठी. आणि मार्केटमध्ये जास्त स्पर्धा झाल्यामुळे काही गोष्टी आपल्याला अपडेट पण कराव्या लागतात. तर हा एक कलाकारचा हत्यार मित्रांनो लाईव्ह सेटअपमध्ये भरपूर जणांकडे आहे, परंतु जी वस्तू सगळ्याकडे असते आणि तीच वस्तू आपल्याकडे जेव्हा येते त्याची खुशी अलगच असते. त्यामुळे आजचा हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न आहे. तर या कन्सोलचा पूर्ण व्हिडिओ मित्रांनो मराठीमध्ये 1 तासाचा व्हिडिओ होईल. पूर्ण पाहण्यासाठी तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि पूर्ण डिटेल्स या मिक्सरचे मी देण्याचा प्रयत्न करेल जितकं माझ्याकडे नॉलेज आहे. तरी तुम्ही व्हिडिओ स्किप करू नका, कारण आजपर्यंत कोणीही मराठीमध्ये याचं एक्सप्लेनेशन यूट्यूबवरती केलेलं नाही. तर याची कोणती मला स्पॉन्सरशिप नाही, परंतु मी घेतलं आहे तुम्हाला घेण्यासाठी. तुमचे जे याच्यामध्ये फंक्शन्स आहेत की नाहीत, काय अपडेट आहे का, काय नवं आहे, काय जुनं आहे का, जे आता तुमच्याजवळ मिक्सर आहे त्याच मिक्सरमध्ये सर्व ही क्वालिटी असेल तर तुम्हाला भौतिकरित्या पाहायला भेटेल की आपण याला परचेस करावे की न करावे. जे पाहिल्यानंतर सर्व गोष्टी जर असतील तर आहे, तर जी गोष्ट नसेलच तर तुम्ही घेऊन काही उपयोग नाही. मी घेतलेलं आहे, म्हणजे माझ्या व्हिडिओमधून तुम्हाला एवढा पण फायदा होऊ शकतो की जे तुम्हाला पाहिजे या मिक्सरमध्ये आहे काय. कारण 1 लाख देणं हे सोपं नाही मित्रांनो, आणि याची प्राईस पण मी शेवटी सांगणार आहे. त्यामुळे तुमच्या ज्या इच्छा आहेत या मिक्सरमध्ये आहेत की नाही पूर्ण क्वालिटी हे पाहण्यासाठी पण तुम्हाला याचा उपयोग होऊ शकतो. तर आपण सुरुवातीच्या पार्टपासून सर्व बेसिक आज पाहणार आहोत. लाईव्हचा स्पेशल एक सेक्शन्स ठेवणार आहोत जो डिजिटल डिस्प्लेचा आहे. तर याचे एक माझ्यामध्ये पार्ट्स करावे, म्हणजे 5 भाग करावे या लाईव्ह सेशनचे असं मला वाटते. तर आज मी पूर्ण बेसिक बटन्सचाच आज घेणार आहे. पूर्ण जो आपला स्लाईड आहे याचे बेसिक बटनचा घेणार आहे पार्ट. नंतर त्याचे 5 पार्ट बनवणार आहेत जेणेकरून तुम्हाला योग्य माहिती मिळाली पाहिजे. तर सुरू करूया आपला आजचा लाईव्ह अनबॉक्सिंग लाईव्ह. स्वागत आहे आपल्या या आजच्या व्हिडिओमध्ये. तर पहिल्यांदाच मराठीमध्ये कोणीतरी यामाचं तुमच्या पुढे एक्सप्लेन करणार आहे, याची फीचर्स, क्वालिटी, प्राईस. तर तुम्हाला मी एक व्हिडिओ याच्या अगोदर अनबॉक्सिंगचा व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवरती तुम्हाला भेटेल. तर आज जास्त न बोलता तर पॉईंट्स आज बोलणार आहोत. तर आज ओव्हरव्ह्यू आपण तर मराठीमध्ये आजपर्यंत कोणता व्हिडिओ कोणी टाकलेला नाही यामाबद्दलचा. MGP 24X असो किंवा 32 असो, हा सेम आहे मित्रांनो. फक्त त्याच्यामध्ये जे चॅनल्स आहेत वाढून आहेत, बाकी सर्व इको असो, GAQ असो, कंप्रेसर असो, ऑक्स असो, हे पूर्ण सेमच क्वालिटी आहे. तर आज आपण सुरुवात करूया चॅनल 1 पासून. बाकीचे सर्व फ्रेड्स हे सेम आहेत इथपर्यंत. बाकीचे त्यानंतर जे पूर्ण जितके आहेत तितके आपण याचे फीचर्स कव्हर करणार आहोत या व्हिडिओमध्ये. तर चॅनल 1 पासून आपण सुरू करूया की एवढे बटन्स काय कामाला येतात, कसे फीचर्स आहेत, काय नाही, पूर्ण या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर सर्वात प्रथम आपण सुरू करूया चॅनल 1 पासून. बाकी सेम आहेत. एक चॅनल सांगितल्यानंतर तुम्हाला पूर्ण बघू शकता 26 dB याचा प्रेस बटन पण या ठिकाणी भेटतो. त्यानंतर फॅन्टम पॉवरचा पण बटन भेटतो. प्रत्येक चॅनलला फॅन्टम पॉवरचा बटन दिलेला आहे. त्यानंतर गेन आहे मित्रांनो. पूर्ण कोणत्याही मिक्सरला गेन असतो, याही पण मिक्सरला गेन आहे. आणि या ठिकाणी कंपनी पण इंस्ट्रक्शन दिलेले आहेत की या ठिकाणापर्यंत तुम्ही ठेवा, इथपर्यंत नॉर्मल ठेवा, जसं तुम्हाला लागेल तसं तुम्ही वाढवू शकता, परंतु कंपनी या ठिकाणी सेट करण्याचं सांगितलेलं आहे. त्यानंतर खाली 100 हर्ट्झची या ठिकाणी आपल्याला फ्रिक्वेन्सी पाहायला भेटते. म्हणजेच 100 म्हणजे ही एक बेस फ्रिक्वेन्सी झाली मित्रांनो. उदाहरणार्थ कोणाचा आवाज पातळ असतो, कोणाचा जड असतो, त्या ठिकाणी जास्त हवा सुटली कधी, त्या ठिकाणी जास्त वजनाचे जे आवाज आहे त्याला ती फ्रिक्वेन्सी दाबल्यानंतर स्पेशल माईकचा हा 100 हर्ट्झ फ्रिक्वेन्सी कमी करतो. त्यानंतर हाई आहे मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता 8 किलो हर्ट्झपर्यंत काम करते. त्यानंतर प्लस पण होते. त्यानंतर मिड आहे. त्यानंतर दुसरा मिडचा ऑप्शन आहे मित्रांनो, याच्याने पण मिड वाढतो, थोडा फ्रिक्वेन्सी चेंज करून वाढतो. त्यानंतर खाली पाहू शकता बेसचा बटन आहे, 125 हर्ट्झपर्यंत काम करते. त्यानंतर प्लस वाढू पण शकते, या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे. त्यानंतर ऑक्स 1 साठी बटन, ऑक्स 2 साठी, ऑक्स 3 साठी, ऑक्स 4 साठी आणि ऑक्स 5, ऑक्स 6
हे पण बटन्स ऑक्ससाठी कामाला येतात मित्रांनो. जर तुम्हाला या इकोची गरज नसेल या चॅनलसाठी, त्या ठिकाणी दाबून तुम्ही याचा ऑक्स पण यूज करू शकता. त्यानंतर प्री-फेडर बटन, याचा पण यूज करून तुम्ही तुमच्या म्हणजेच आता याचा एक स्पेशल भाग आहे मित्रांनो. मी तुम्हाला एक स्पेशल एक शॉर्ट व्हिडिओद्वारे सांगण्याचा प्रयत्न करेल. तर हे सर्व बटन्स झाले. नॉर्मली बटन देते, आता ऑफ झाला, आता ऑन झाला. सिंपल आहे. हा पॅन आहे आपला लेफ्ट राईट करण्यासाठी. या ठिकाणी पाहू शकता पिकचा बटन आहे, म्हणजेच ह्या स्पेशल चॅनल पिकवरती जाते का हे दाखवण्यासाठी इंडिकेटर आहे. त्यानंतर सिग्नल आहे, म्हणजे हे सिग्नल इथून सेंड होतंय का हे दाखवण्यासाठी हे सिग्नलचा लाईट लागते मित्रांनो. म्हणजे नॉर्मली सिग्नल, हे जे सिग्नल आहे हे पूर्ण मिक्सरचा दाखवतो आणि हा स्पेशल चॅनलचा दाखवतो. तर या ठिकाणी ग्रुप 1, 2, 3, 4 आणि हे मास्टर आहे मित्रांनो, म्हणजे आपलं मेन मास्टर हा मास्टर. आणि ग्रुप जे आहेत मित्रांनो, हा आहे ग्रुप. हे पाहू शकता 4 ग्रुपची बटणं 1, 2, 3, 4. तर हे ग्रुप 3, 4 साठी आहे, हे मास्टरसाठी आहे. हे जे बटन पाहू शकता हे PFL आहे, म्हणजेच याचा आवाज तुम्हाला म्हणजेच फोन्समध्ये पाहिजे असेल तर हा बटन ऑन पाहिजे मित्रांनो. आता ऑफ झाला, ऑन करा, तर हे त्याच्यामध्ये जाईल. त्यानंतर हे डकर आहे मित्रांनो, हे पण पाहू शकता. डकरचा एक ऑप्शन दिलेला आहे यामध्ये. याचा सोर्स असा आहे मित्रांनो, म्हणजेच हे काम करते मित्रांनो 21, 22, 23, 24 हे 2 असे स्लॉट आहेत मित्रांनो. तर हे काय करते, समजा उदाहरणार्थ तुम्ही एक या ठिकाणी लावून पिन आहे तिकडं, तर या ठिकाणी कोणतं गाणं जर लावल्या, समजा या ठिकाणी गाणं चालू आहे आणि कुठं पण माईक इन्सर्ट केलेला आहे तुमचा आणि गाणं चालू आहे, तर गाणं आपलं भरपूर फुल व्हॅल्यूममध्ये आहे आणि समजा आपण त्या ठिकाणावर बसून नाही ऑपरेटर, आणि त्या गाण्यात ज्या वेळेस जो व्यक्ती बोलेल त्या वेळेस काय होणार, या स्लॉटला गाण्याची पिन लावल्यानंतर या स्लॉटचा आवाज ऑटोमॅटिक मिक्सरच आवाज इकडचा माईक चालू झाल्यानंतर ऑटोमॅटिक याचा आवाज कमी करणार. जोपर्यंत हा व्यक्ती इकडच्या कोणत्याही स्लॉटवर उदाहरणार्थ 1 नंबरवरती बोलत आहे तर त्याचा आवाज फुल ठेवणार, म्हणजे जेवढा सेट केलेला आहे तेवढा, आणि गाण्याचा ऑटोमॅटिक आवाज कमी करणार जोपर्यंत माणूस तो बोलत आहे तोपर्यंत. त्यानंतर ऑटोमॅटिकली बंद झाल्यानंतर तो 1 नंबरवाला म्हणजे मायकिंग बंद झाल्यानंतर ऑटोमॅटिक हे गाण्याचा आवाज वाढणार मित्रांनो. तुम्ही या ठिकाणी लावा किंवा या ठिकाणी लावा, त्याचा एक फायदा आहे. मग तेवढा काय विशेष असा वाटणं आम्हाला, कारण आपण बसूनच असतो मित्रांनो. एवढा मोठा कंस सोडून साईडला जाणं योग्य नाही ना, आणि एवढा मोठा कंस लावला म्हणजे प्रत्येक वस्तू आपल्यालाच पाहणं गरजेचं आहे, सोडून जाता येत नाही. तर असा विषय दिलेला आहे कंपनीनं, हा फायदा आहे डकरचा. तर याला आपण लाईव्ह आपण पूर्ण करून पाहणार आहोत. तर हे शॉर्टली मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तर या ठिकाणी ऑक्स आहेत मित्रांनो, हे ऑक्स जे आहेत मित्रांनो इकोचे आहेत. या ठिकाणी बघू शकता इफेक्ट्स 1, इफेक्ट्स 2 याला 2 इको आहेत मित्रांनो. त्यानंतर हा टॅब आहे, याच्यानं पण तुम्ही इको सेट करू शकता. तुम्हाला स्पीड किती पाहिजे हा इथून सेट केला जातो. त्यानंतर इकोचं हे सेक्शन आहे मित्रांनो, इको इफेक्ट्स 1. तर तुम्हाला ऑक्स 1 मध्ये पाहिजे किती प्रमाणात पाहिजे इथून सेट करू शकता. ऑक्स 2 मध्ये पाहिजे किती प्रमाणात पाहिजे इथून सेट करू शकता. इफेक्ट्स 1 साठी आहे मित्रांनो, मास्टर बटन्स आहेत. तुम्हाला कोणत्या ऑक्समध्ये किती प्रमाणात आवाज पाहिजे इकोचा हा सेट करण्यासाठी मित्रांनो हे 4 आहेत बटन्स. त्यानंतर ऑक्स 2 म्हणजेच इफेक्ट्स 2, हे इफेक्ट्स 2चे मास्टर बटन आहेत, म्हणजे ऑक्समध्ये आवाज सोडण्यासाठी. या ठिकाणी इफेक्ट्स 2 म्हणजेच या ठिकाणी डिलेचा यूज करतात सहसा. तर तुम्हाला ऑक्स 1 मध्ये याचा पाहिजे का आवाज, तुम्हाला किती पाहिजे. समजा उदाहरणार्थ तुम्ही ऑक्स इफेक्ट्स 1चा बंद केला, इफेक्ट्स 2 तुम्हाला ऑक्स 2 मध्ये पाहिजे इफेक्ट्स 2. तर हे तुम्हाला किती प्रमाणात पाहिजे, फुल पाहिजे, मीडियम पाहिजे, थोडा मीडियम पाहिजे किंवा बंदच पाहिजे, हे तुमच्या हातात आहे. 1, 2, 3, 4 हे तुम्ही ॲडजस्ट करू शकता. त्यानंतर जे ऑक्स आहेत पूर्ण मिळून 6 ऑक्स आहेत. 6 ऑक्सचे हे मास्टर बटन आहे मित्रांनो. इथून आवाज तुम्ही जसं हे मास्टर असते इथून पण तुम्ही मास्टर सेट करू शकता लेफ्ट राईट दिल्यानंतर. तर ऑक्सचे मास्टर बटन हे आहेत मित्रांनो. तुम्ही इथून किती प्रमाणात तुम्हाला आवाज पाहिजे हे याद्वारे तुम्ही सेट करू शकता. तर थोडं माझं बोलणं तुम्हाला गावठी वाटेल, कारण मी सहज सांगण्याचा प्रयत्न करतो, कारण एका व्हिडिओसाठी हे आपली भाषा चेंज करणं काय बरोबर नाही. जितकं माझ्या भाषेमध्ये मी सांगू शकतो तसं दुसऱ्या भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न होणार नाही. तर असो, तर या ठिकाणी पाहू शकता ग्रुप्सचे बटन्स आहेत मित्रांनो, पूर्ण मिळून ग्रुप 4 आहेत. तर
ग्रुप 1चा आवाज तुम्हाला किती पाहिजे सेट करण्यासाठी हा बटन आहे. ग्रुप 2, ग्रुप 3, ग्रुप 4 या ठिकाणी मास्टर बटन आहेत मित्रांनो ग्रुपचे. त्यानंतर मोनो आहे मित्रांनो. याचा पण फायदा भरपूर असा आहे. मी याचा एक स्पेशल व्हिडिओ बनवेल, मात्र तोपर्यंत आदर सांगण्याचा प्रयत्न करतो. या ठिकाणी हा मोनोचा बटन आहे, हा मास्टर बटन आहे. या ठिकाणी तुम्ही काही पण लावू शकता, तुमच्या मनावरती आहे. परंतु या ठिकाणी स्पेशल या बटनला ऑप्शन असा दिलेला आहे की लो पास फिल्टर, म्हणजे या ठिकाणी तुम्ही क्रॉसर न लावता या ठिकाणी या स्लॉटवरती पिन लावल्यानंतर मागे आहे तर स्पेशल तुम्हाला बेस चालवता येतील, म्हणजे तुम्हाला फ्रिक्वेन्सी सेट करता येते. म्हणजेच 125च्या खालची, म्हणजे ते बेस फ्रिक्वेन्सी असतात आपल्या. म्हणजे लाईव्हला तुम्ही कधी क्रॉसओव्हर जर नसेल किंवा असेल तुम्ही यूज करत नसाल तर हे बटनद्वारे म्हणजे मागे टाकल्यानंतर एक पिन आहे, तुम्हाला दाखवतो 1 मिनिट. मोनोची आहे, यावर तुम्ही फ्रिक्वेन्सी सेट करू शकता. याचा पण स्पेशल मी पार्ट शॉर्ट व्हिडिओद्वारे बनवणार आहे. फक्त मी आज डिटेल्स सांगणार आहे बटनांच्या, त्यानंतर हे राहू द्या. तर ही आहे स्टुडिओ, म्हणजेच मेन मास्टर लेफ्ट राईट. तर या ठिकाणी तुम्हाला GEQ कंप्रेसर हे पाहण्यासाठी भेटतात मित्रांनो. तर हा मास्टर बटन आहे. सर्व बटन्स तुम्ही पाहिल्या. या ठिकाणी यामाचा लोगो आहे, डिस्प्ले आहे. यांचा पूर्ण व्हिडिओ मी आता तुम्हाला फक्त आज ओव्हरव्ह्यू फक्त माहिती सांगणार आणि प्रत्येक लाईव्ह करून मी एक शॉर्ट व्हिडिओद्वारे तुम्हाला स्पेशली सांगण्याचा प्रयत्न पाहू शकता. तुम्हाला 12 वॅटपर्यंत या ठिकाणी लॅम्प लावण्यासाठी स्विच भेटतो मित्रांनो. म्हणजेच कन्सोलवरती कधी अंधार आला म्हणजे दिसत नसेल आपल्याला कधी, तर हा 5 वॅटचा तुम्हाला या ठिकाणी बल्ब लावण्याचा स्लॉट भेटतो. माईकिंग म्हणजे टॉक बॅक, म्हणजे तुम्हाला स्टेजवर जर लांब तुम्ही स्टेजपासून लांब जर कन्सोल ठेवले असाल तर हा माईक कामाला येतो. त्यानंतर मोनो आउट आहे, म्हणजेच हे आउट तुम्हाला याचा बटन जे आहे काळा आहे मित्रांनो. हे याचा इन्सर्ट आहे. त्यानंतर लेफ्ट राईट हे मास्टर आहे, मास्टर आउटपुट आहे मित्रांनो. स्टिरो आउट म्हणजेच हे मास्टर आपला लाल. त्यानंतर मॉनिटर आहे मित्रांनो. या ठिकाणी मॉनिटरचं पाहू शकता. हे मॉनिटर आउट लेफ्ट राईट या ठिकाणी मॉनिटरचा मास्टर बटन आहे मित्रांनो. या ठिकाणी मॉनिटर पाहू शकता, झाला मास्टर बटन मॉनिटरचा. त्यानंतर मॅट्रिक्स आउट हा पण आउटपुट आहे मित्रांनो. याचे पण बटन्स तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतील. हे पाहू शकता मॅट्रिक्स 1 आणि 2 मॅट्रिक्स हे लाल आहेत मित्रांनो. त्यानंतर खाली ग्रुप आउटपुट आहेत, एकूण 4 आहेत. याचे 4ही पण बटन्स या ठिकाणी आहेत मित्रांनो. हे पाहू शकता, हे बटन्स, हे 4 बटन्स आहेत मित्रांनो ग्रुप आउटपुटचे. त्यानंतर ऑक्स 1 या ठिकाणी, ऑक्स 2, ऑक्स 3, ऑक्स 4, ऑक्स 5, ऑक्स 6 पूर्ण मिळून ऑक्सचे जे आउटपुट आहेत 6 दिलेले आहेत. मास्टर तुम्हाला सांगितलेले आहेत मी 6, म्हणजेच आउट मास्टर. त्यानंतर इकडे पाहू शकता, तर हे आहे माईकचा बटन इनपुट. त्यानंतर इन्सर्ट करण्यासाठी दिलेलं आहे हे इन्सर्ट, आणि वरचा आहे जे वरचा इन्सर्ट आहे आणि हे इनपुट आहे मित्रांनो. म्हणजेच आपले ऑर्गनची पिन असो, गिटारची असो, पॅडची असो, ते करण्यासाठी आहे. म्हणजे 3 स्लॉट देत आहे, इन्सर्ट, इनपुट, इनपुट, इन्सर्ट, इनपुट, इनपुट, म्हणजे तुम्हाला कशाद्वारे पाहिजे ते. त्यानंतर इथं RC पिनद्वारे तुम्ही याचा यूज करू शकता. स्टुडिओ या ठिकाणी तुम्हाला अवेलेबल केलेलं आहे, डकर सेक्शन आणि माईकची या ठिकाणी 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24 हे पाहू शकता. तर सर्व हे एवढं काय होतं मागचे बटन मित्रांनो. या ठिकाणी पॉवर ऑन ऑफचा बटन, पॉवर कॉर्ड, आणि बाकी तर इथं काही नाही सांगण्यासारखं. आजचा झाला ओव्हरव्ह्यू आणि थोडं आजचं डिस्प्लेचं राहिलं. या ठिकाणी डिस्प्ले आहे, तर या ठिकाणी प्रिव्ह्यू बटन, प्ले बटन, म्हणजे पुढे घेण्यासाठी, मागे घेण्यासाठी, फास्ट फॉरवर्ड, रिव्हर्स हे करण्यासाठी आहेत. आणि त्यानंतर रेकॉर्डिंगचा बटन आहे, म्हणजे USB लावून या ठिकाणी USB आहे. या ठिकाणी लावून तुम्ही ऑडिओ रेकॉर्डिंग करू शकता मित्रांनो, ऑडिओ रेकॉर्डिंग. आणि या ठिकाणी आयफोनचा स्लॉट लावून तुम्ही याचा सेट करण्यासाठी या ठिकाणी लावून मोबाईलला पण लावून तुम्हाला याला डिस्प्ले तुम्हाला सेट करता येते. जर कदाचित तुमचा डिस्प्लेला चलना गेला, कधी क्रॅक पडला, याच्यावरती वस्तू पडली, तर याद्वारे पण तुम्हाला सेट करता येते. त्यानंतर हे मीटर सिलेक्टर आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता 4 या ठिकाणी तुम्हाला लेवलर मीटर दिसतात. या ठिकाणी बघू शकता मीटर तुम्हाला कोणा ग्रुपचा पाहायचा आहे, किती आवाज सुटत आहे, त्याचा ग्रुपचाच आवाज या ठिकाणी मीटर दाखवेल. त्यानंतर लेफ्ट राईटचा मग या ठिकाणी मास्टर बटन दाखवेल की किती आवाज सुटला आहे, तुम्ही तुमच्या मनावरती तुम्ही पाहू शकता. त्यानंतर या ठिकाणी 2 या ठिकाणी बटन्स भेटतात, इफेक्ट सेट करण्यासाठी, मधली सेटिंग सेट करण्यासाठी. हे याला नाव कोणते नाही, प्रत्येक या डिस्प्लेला काम करण्यासाठी बटन आहे. होम पेज आहे, होम दाबल्यानंतर जास्त काय फरक पडत नाही, होमचा मध्ये गेल्यानंतर पडतो. इफेक्ट्स 1 म्हणजे इको 1, इको 2, इफेक्ट्स 2,
GECO कंप्रेसर USB सेटअप, तर हे सर्व ऑप्शन भेटतात. याचा स्पेशली व्हिडिओ तर बनवायला पाहिजे, पण तोपर्यंत मी चेक करून दाखवतो. तर इफेक्ट्स 1 मध्ये प्लेट आहे, त्यानंतर ब्राईट हॉल आहे, प्लेट 2 आहे, रूम आहे, वार्म रूम आहे, स्लॅब आहे. हे 8 तुम्हाला इको इफेक्ट्स 1 मध्ये पाहायला भेटतात मित्रांनो. या ठिकाणी मी थोडा उजेड कमी करतो, या ठिकाणी बघू शकता 8 इफेक्ट्स तुम्हाला इफेक्ट्स 1 साठी भेटतो. हे पूर्ण रूमचे इफेक्ट आहे मित्रांनो, एक रिवर्ब म्हणतात. तर इफेक्ट्स 2 दाबून पाहू. तर 2 वरती डिले मी सेट केलेला आहे 370.0 m वर. तर याला तुम्हाला कमी जास्त पण करता येते. तर इफेक्ट्स 2 दाबू. तर याच्यामध्ये कोणते कोणते तुम्हाला पाहायला भेटतात तर या ठिकाणी पाहू शकता. 1 मिनटं. तर या ठिकाणी बघू शकता 1 नंबरला जाऊ. 1 नंबरला हॉल भेटतो, 2 ला रूम, 3 ला प्लेट, लार्ज स्टेज, स्मॉल स्टेज, वोकल इको, कोराके इको, डिले, सिंगल डिले, इयरली रिवर्ब, कोरस, फेसर, फ्लेंजर. फ्लेंजर काय आहे ते तुम्ही समजून घ्या मित्रांनो. सिम्फोनिक, डबलर, रेडिओ वाईस. हे 16 इको या ठिकाणी पाहायला भेटतात. तर मी याच्यावरती डिले यूज करतो, मग त्यामुळे मी डिलेच राहू देणार, कारण डिले यूज करतो मी, त्यामुळे डिले ठेवून टाकू मित्रांनो. ते इफेक्ट 2 दाबून टाकतो. डिले आहे सेट माझा. त्यानंतर हे पॅरामीटर आहेत, त्याला कमी जास्त करण्यासाठी डिलेची स्पीड. तर हे पॅरामीटर्स आहेत. त्यानंतर पुढे जाऊ दा. तर पुढे पाहू शकता. 1 मिनटं. त्यानंतर GEQ आहे, म्हणजे हे GEQ काम काय करते मित्रांनो. तर याचा एक स्पेशल पार्ट बने मी वरचं सांगतो. म्हणजे जे मास्टरचे आता या ठिकाणी पाहू शकता बटन्स आहेत. या ठिकाणी तुम्हाला फ्रिक्वेन्सी काय पाहिजे तुम्ही इथून सेट करू शकता. म्हणजे तुम्हाला बेस कमी पाहिजे मास्टरसाठी, बरं, स्पेशली याच्यासाठी. दुसरं कुठेही याचा यूज होत नाही, याचा कुठंच परिणाम होत नाही, फक्त या स्लायडरसाठी होतो. म्हणजेच या मास्टरमध्ये मित्रांनो हे आपले मास्टर आउटपुट हे. तर याचा उपयोग फक्त जे तुम्ही चेंजेस करसाल फक्त मास्टरमध्येच होणार. तुम्ही कोणती फ्रिक्वेन्सी कमी जास्त तुमच्या मनाने हे करू शकतो. असं कमी जास्त कुठली पण जे तुम्हाला वाटते ते करू शकता तुम्ही. आणि याच्यामध्ये भरपूर आहे पाहण्यासारखं. त्याच्यामध्ये प्रीसेट पण तुम्ही तयार करू शकता, तुम्हाला कोणतं वाटते किती पाहिजे पूर्ण. त्यानंतर कंप्रेसरचं आहे. या ठिकाणी तुम्हाला कंप्रेसर सेट करावं लागते तुमच्या वाईस म्हणजे सेटअप अनुसार तुम्ही कंप्रेसर सेट करू शकता. यामध्ये मोड पण आहेत मित्रांनो. तर या ठिकाणी मोड पाहण्यासाठी आपल्याला बहुतेक माझ्या मते कंप्रेसर दाबावं लागणार. हे बघा पाहू शकता. थ्रेशोल्ड किती पाहिजे, सेटिंग काय, रिलीज आय टॅग रेशिओ, हे पूर्ण तुम्हाला पाहायला भेटेल. त्यानंतर पाहू शकता या ठिकाणी USB ऑप्शन, म्हणजेच आपली रेकॉर्डिंग तुम्ही स्टार्ट करण्यासाठी, याला नाव देण्यासाठी, म्हणजे USB रेकॉर्डिंग, म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही रेकॉर्डिंग करू शकता. हा याचा बटन आहे मित्रांनो. तर तुम्हाला किती पाहिजे काय नाही, किती रेकॉर्डिंग झाली आहे, कशी करायची काय नाही, सर्व तुम्हाला या ठिकाणी किती kbps पर्यंत पाहिजे सर्व सेट करता येते या ठिकाणी. त्यानंतर सेटअपमध्ये काहीच नाही, कॉन्ट्रॅक्ट्स आणि बॅकलाईट, म्हणजे या आपल्या डिस्प्लेचे हे ऑप्शन आहे, म्हणजे किती बॅकलाईट पाहिजे स्क्रीन वाढवण्यासाठी मित्रांनो. त्यानंतर पुढे गेल्यानंतर LF म्हणजेच ही फ्रिक्वेन्सी मित्रांनो, हे तुम्हाला चालू बंद करण्यासाठी. त्यानंतर रेंज, रिलीज, थर्स हे सेटअप करण्यासाठी डक्करचं आहे मित्रांनो. हे डक्कर याला कसं सेट करायचं हा इथून करता येतं तुम्हाला. त्यानंतर लेवलर आहे मित्रांनो. हे लेवलरचा पण ऑप्शन आहे, मी तुम्हाला याचं पण सांगणार आहे. याचं म्हणजे लाईव्हवरती मी सांगणार आहे. आज फक्त ऑफलाईन आहे, लाईव्हचा एक स्पेशल व्हिडिओ बनवणार आणि त्याद्वारे तुम्हाला सांगणार. स्पेशली एका पार्टचा एक व्हिडिओ बनवणार, कारण तुमच्या मनावरती तुम्ही पाहू शकता की याचा वापर कसा होतो. म्हणजे एक लाईव्हमध्ये स्पेशल याचे पार्ट बनणार. हे फक्त आजचा ओव्हरव्ह्यू आहे, म्हणजेच कोणते बटन आहेत काय नाही कसं आहे, हे आजचा ओव्हरव्ह्यू आहे. तेवढं आज काय आपण लाईव्हमध्ये जाणार नाहीत. हे फक्त आज ऑफलाईन पूर्ण सेक्शन राहणार. तर आता जेवढं ऑफलाईन सांगलं हे झालं ऑफलाईन मित्रांनो. तर याचा पूर्ण आता आपण एक 5-5 मिनिटाचा व्हिडिओ जे आहे ते आपण स्पेशल कव्हर करणार एका व्हिडिओमध्ये. याचा पूर्ण ऑप्शन म्हणजेच तुम्हाला जे पाहिजे, तुम्हाला जे वाटते जे पाहिजे, म्हणजे पूर्ण व्हिडिओ पाहण्याची गरज राहणार नाही. तर तेवढाच व्हिडिओ पाहून तुम्ही सर्व करसाल. तर आशा करतो की हा व्हिडिओ तुम्ही पाहिले असेल. थोडं माझ्या बोलण्यातून तुम्हाला कळाला पण नसेल,
परंतु जेव्हा लाईव्ह मी जेव्हा सांगेल तेव्हा तुम्हाला 100% समजल्याशिवाय राहणार नाही. कारण गावठी भाषा आहे मित्रांनो, गावठी भाषेत सांगणं हे माझं कर्तव्य आहे. जास्त मराठी शुद्ध बोलून काही चालणार नाही. जे आपलं आहे तेच आपलं आहे. तर भेटूया पुढच्या पार्टमध्ये. याचा पार्ट 1 देणार मी, आणि जे पुढचे पार्ट येतील ती पार्ट 2, पार्ट 3 असे नावं देऊन स्पेशली त्याला सब्जेक्ट देऊन मी एक व्हिडिओ बनवणार आहे. तर आपल्या मराठी भावासाठी प्लीज यार सबस्क्राईब तर कराच आणि पूर्ण पाहत राहा. म्हणजे माहितीचे व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करतो. दुसरे तर व्हिडिओ लोक पाहू तर लाईक देतात. म्हणजे कामाचं जर वाटत असेल तर सबस्क्राईब आणि लाईक देऊन टाकून एक बार कमेंटमध्ये बी सांगा जर माझ्याकडून काय चुकीचं असेल, किंवा तुम्हाला काय अजून याच्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न करू शकतो की यानं काय होते त्यानं, म्हणजे जे तुम्हाला एक क्वेश्चन असतात ते तुम्ही कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तर भेटूया आपण पार्ट 2 मध्ये.